नमस्कार, पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आत्ता करणार आहे करायला सोपी, पटकन होणारी, पौष्टिक साबुदाण्याची खीर। आणि यासाठी सर्वात आधी एका पातेल्यात अर्धा लिटर दूध उकळायला ठेवायचं। सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी करायची। मोठ्या फ्लेमवर दुधाला उकळी आली की आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि यात लहान वाटीने एक सपाट वाटी भिजवलेला मऊ साबुदाणा मिक्स करायचा। नेहमी खिचडीला जसा साबुदाणा भिजवून घेतो तसाच खिरीसाठी सुद्धा भिजवून घ्यायचा। साबुदाणा शिजायला जास्त वेळ लागत नाही। थोडा वेळ उकळला की साबुदाणा शिजतो आणि साबुदाणा शिजला की हा असा ट्रान्सपरंट होतो। आता यात चवीनुसार साखर घालायची। याचबरोबर आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे घालून मिक्स करायचं। मध्यम आचेवर 2 ते 3 उकळे आल्या की आता गॅस बंद करायचा आणि यात आवडीनुसार किंवा चवीनुसार वेलची पावडर घालून मिक्स करायचं। पौष्टिक आणि रुचकर साबुदाण्याची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही तुम्ही गरमागरम किंवा थंड करून खाऊ शकता। माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा। हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद।